आदित्य शूटला वेळेत पोहोचायचंय, चल लवकर. 1 मिनिट, कार नको न्यायला, मला वाटतं खाली खूप ट्रॅफिक असणार. 2 व्हीलरनेच जाऊया. आदित्य एक काम कर, मला 2 व्हीलरवर बसव. आदित्य 2 व्हीलर म्हणालो म्हणून ह्या गाडीवर बसवशील? झाली सुरुवात तुझी? तरी मी म्हणालोच बीटीएस ब्लॉग सुरू झाला आणि अजून हा शांत कसा काय? नीट कर आधी हे. सॉरी दादा. हे असं भोळेपणाची नाटकं करत सॉरी दादा म्हणतोस आणि लोक फसतायत. मी नाही फसणार. ही सिरीज सुरू झाल्यापासून प्रत्येक व्हिडिओ मध्ये तू खोड्या काढतोयस, ते कोणाला दिसत नाही. मी बोलतो ते फक्त दिसतं. तू भोळा वाटतोस सगळ्यांना. एवढाच भोळा वाटतोय ना तर घरी घेऊन जा त्याला 4 दिवस, मग तुम्हाला कळेल आदित्य आमच्या भोळा. तुम अपना मकसद भूल रहे हो दादा. काय? अरे दादा म्हणजे बीटीएस ब्लॉगचं बोल ना, ते फुटेज सुरू आहे रे. होय. आज आम्ही पुन्हा एकदा मानसलीमय मॅडमच्या हेअर अँड मेकअप स्टुडिओला आलो आहोत. आमच्या कामाची क्वालिटी त्यांना आवडल्यामुळे त्यांनी अजून वेगवेगळ्या लुकवर शूट करायचं ठरवलं. आदित्य यार, रील उभं आहे ना, मग ही काय फालतूगिरी आहे? उभं फुटेज लाव इथे. तू जॅकेट घाल आधी, मग मी उभं फुटेज लावतो. एवढा खर्च केलाय त्याच्यावर, तो सगळा वाया गेलाय, वाया. आदित्य मुद्दामून करतोयस हे तू, आणि सारखं ऐकवू नकोस. तू सारखा चुकू नकोस ना मग. आणि मकसद होय. तर आम्हाला बिफोर आफ्टर शूट करायचं असल्याने आम्ही स्टुडिओमध्ये थोडं शूट केलं आणि आउटडोर शूटला जायला निघालो. आमच्या रणरागिणी स्वतः गाडी चालवत लोकेशनला पोहोचल्या. आमचं लोकेशन होतं भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टी. आम्हाला सूर्यास्त होण्यापूर्वी शूट पूर्ण करायचं होतं, त्यामुळे आम्ही लगेचच शूटला सुरुवात केली. तेजस्विनी जोशी मॅडमना यावेळी शायनिंग कशी मारावी हे शिकवण्यासाठी राधा मॅडम येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे आमचा आदित्य स्वतः पुढे सरसावला. बघा काय ती अदाकारी, नमनात घ्या याला कोणीतरी. तेजूताई एकदम छान दिसत असल्यामुळे क्राऊड हँडल करायला बॉन्सरी थांब. बघा आपण स्क्रिप्ट लिहिलं नाही तरी माणूस एवढा चुकतोय. मी लिहिलं तर पेपराच काढी. कोणाला सांगू नकोस. आणि हे कट करूया आपण. तेजूताई एकदम छान दिसत असल्याने क्राऊड हँडल करायला बाउन्सर लागतात की काय अशी भीती बाळगून आम्ही शूट करत होतो. बघा मला अक्कल शिकवणारा स्वतः जॅकेट काढून बागडतोय. दादा प्लीज हे फुटेज डिलीट करूया ना. आणि हा ते मी तेजस्विनी मॅडमना पोस्ट दाखवतोय ना, तेवाला पण डिलीट करूया ना. अशा प्रकारे आम्ही शूट दादा, पूर्ण please. केलं. दादा, शूट delete करूया नक्की ना. कसं झालंय हे पाहण्यासाठी मानसलीमय दादा, यार, नको ना, ते मॅडमच्या footage कसं तरी इंस्टाग्राम वाटतंय. पेजला नक्की फॉलो करा. चला भेटू लवकरच. फुटेज